बदलापुर में 2 बच्चों के साथ अत्याचार किया गया और इस घटना के विरोध में राष्ट्रवादी शरद पवार समूह ने भंडारा में कलेक्टर कार्यालय के सामने विरोध प्रदर्शन किया। कलेक्टर को ज्ञापन देकर मांग की गई कि दोषी को जल्द से जल्द फांसी दी जाए और गृह मंत्री देवेंद्र फडणवीस को तुरंत इस्तीफा देना चाहिए। विरोध प्रदर्शन में बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद रहे। बदलापूर येथे 3.5 वर्षाच्या 2 मुलीवर ज्या पद्धतीने अमानुष अत्याचार झालेला आहे, सरकार मागे 8 दिवस झाले अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करत नाही। ज्यांनी हा कृत्य केला त्याला त्वरित फाशीची शिक्षा हवी आहे आणि जी संस्था आहे त्या संस्थेला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून संस्था बंद झाली पाहिजे। कारण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असोत, महाराष्ट्राचे गृहमंत्री असोत, यांनी खऱ्या अर्थाने राजीनामा दिला पाहिजे। एका बाजूला महिलांना निवडणुकीच्या तोंडावर भूलथापा देण्यासाठी 1500 रुपयाचा आमिष दाखवण्याचा एका बाजूला प्रयत्न सुरू आहे। माझी लाडकी बहीण म्हणणं सोपं आहे, हा एक प्रकारचा तोंडाला काम आहे, हाताला काम नाही आहे। यापेक्षा महाराष्ट्रामध्ये खूप व्यथित शेतकरी जगत आहेत। मला असं वाटतं की महिलांना 1500 रुपये देण्यापेक्षा त्यांच्या सुरक्षिततेची हवी या सरकारने खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा खऱ्या अर्थाने दिला पाहिजे। माझं नाव अनिता गजबी आहे, मी महिला जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार भंडारा। आमच्या हेच मागण्या आहेत की आमच्या ज्या महिलांवर अत्याचार होऊन राहिले आहेत त्याच्यासाठी आम्हाला आई बहिणीला सर्वांना न्याय हवा। आम्हाला हे 1500 रुपये नको हवा, आमच्यासाठी सुरक्षा हवी आहे। जे आज बदलापूरमध्ये झालेलं आहे तसं मध्ये आम्ही कोणतीच महिला सुरक्षित नाही ना आमचे मुलं बाळा हे सुरक्षित नाही आहेत। तर काय आम्ही शासनाच्या ह्या अशा बंदोबस्त कारणानं आपल्या मुलांना शाळेत पाठवणं बंद करू का? ह्यासाठी आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाकडून आम्ही हा निवेदन आज देण्यात येत आहे आणि आमचा आज हा आंदोलन करण्यात येत आहे। मी त्यांच्या याच्यासाठी निषेध व्यक्त करत आहोत आणि आमचा उपमुख्यमंत्री साहेबांना असा हे आहे की त्यांनी राजीनामा देऊन द्यावे, गृहमंत्री साहेबांनी असे आमच्या पक्षातर्फे त्यांना विनंती आहे की आमच्या महिलांना सुरक्षित वातावरण देऊ शकत नाही तर ती काय महाराष्ट्र सांभाळतील अशी आमच्या महिलांकडून त्यांना निषेध करण्यात येत आहे।